अरे यार दीपू, कुठे आहेस तू? कधीपासून वेट करतोय मी. आय एम ऑलरेडी इन द कार. काय यार तू, कधी आलीस तू? खूप वेळ झाला. खूप उशीर झाला. कधीपासून वेट करतोय. कार्ड आणलंस? ऑफकोर्स नॉट मोही बेबी. तुझ्या कझिनचं लग्न आहे तर तुलाच मेनू माहित असायला हवा ना. डोंट टेल मी यू डोंट नो द मेनू. ऑफकोर्स डार्लिंग, मला व्हेन्यू माहितीये. माझ्या कझिनची एंगेजमेंट आहे. पप्पूची एंगेजमेंट नाहीये जे पूर्ण मुंबई शहरात त्याच्या लोकेशनचे पोस्टर लागले असतील. हा तर ठीक आहे ना. गाडी पण तर तुम्हालाच ड्राईव्ह करायची आहे, तर तुम्हालाच माहिती असायला हवं की जायचं कुठे. तसंही तुमच्या जाण्याच्या घाई गडबडीमध्ये मी तयार पण नाही झाले. माझ्या लिपस्टिकचा कलर साडीला मॅचच होत नाहीये. बघा ना. डार्लिंग, तुला लिपस्टिक लावायची गरजच काय? तुझे ओठ असेही लाल आहेत. माझं रक्त पिऊन. तुम्ही हे जे तोंडात त्या तोंडात बडबडता ना, तुम्हाला असं वाटतं मला काही कळत नाहीये. डोंट गिव्ह मी ऑल दॅट शिट. ओके डार्लिंग, मी काहीच बोललो नाही. मी फक्त एवढंच बोललो की गुगल मातेला विचारा की आपल्याला जायचं कुठे. आता आपण या गाडीत दोघे नाही तिघे प्रवास करू. हा ठीक आहे. हा लास्ट टाइम. यापुढे जर तुम्ही होमवर्क करून नाही आला ना तर यू मी नो व्हेरी वेल. येस डार्लिंग, आय नो यू व्हेरी वेल. निघूया आता. हा चेक कर. चला. पुढून राईट. बेबी, इथून कुठे? बेबी सांग, इथून कुठे? राईट राईट राईट. शुअर ना? हा. यार तुझा हा जो सायलेन्स आहे ना, चुकीच्या वेळी सायलेंट राहू नकोस. म्हणजे गुगल मॅपवर लक्ष ठेव ना. तुझ्या चक्करमध्ये कधीतरी ठोकून देईन गाडी. यू नो व्हॉट बेबी, हा तो टर्न आहे जिथे आपण भेटलो होतो. आय गॉट कॅरी द वे यू सी. सॉरी. सॉरी माझी लॉरी. बॅड पीजे, थर्ड क्लास पीजे. हो बॅड पीजे. कामावर लक्ष दे, गुगल मॅप कडे लक्ष दे. बघते. वीस ते 25 मिनिटं झाली. 200 मीटर ही पुढे नाही गेलो. माहिती नाही काय मुंगीसारखं चालतायत. काय झालं? मला इतका डटी डटी लुक का देताय? डार्लिंग, मी डटी डटी लुक्स नाही देत आहे. मी हा विचार करतोय की गेल्या 20-25 मिनिटांपासून या रोडवर आपण अडकलोय. आर यू शुअर की तू मला योग्य टर्न सांगितला होतास? हो. भाऊसाहेब, भाऊसाहेब, हे ट्रॅफिक पुढे किती आहे अजून? अहो खूप लांब ट्रॅफिक आहे. येडझवे भांडतायत त्यामुळे सगळं ट्रॅफिक झालंय. थँक्यू थँक्यू. काय माहिती या लोकांचं काय होईल या जगात. दोन वेळा ग्रीन लाईट झाली आणि आपण अजून इथेच आहे. हो शिट. काय काय झालं यार? हाऊ कुड यू बी सो इररिस्पॉन्सिबल यार. म्हणजे दीपू, तू लहानपणापासून अशी आहेस की नंतर झाली आहेस? म्हणजे काय आहे हे? तू पार्लरला गेली होतीस, तुला माहिती होतं ना की संध्याकाळी रवीच्या एंगेजमेंटला जायचंय? बॅड जोक. जर मला माहित नसतं तर मी पार्लर का गेली असते? व्हॉट आर यू टॉकिंग? तेच तर मी बोलतोय. गेली होतीस तर बघायचं ना. गाडीत फक्त 20% पेट्रोल आहे. मी बघणार. म्हणजे आणि आपण या ट्रॅफिक मध्ये अडकलोय. आता काय करायचं? अरे यार, आता रस्त्यात ट्रॅफिक जाम झाले, त्यात माझी काय चूक? हो हो, तुझी काय चूकच नाहीये. चूक माझी आहे. लोकेशन आणि गुगल मॅप मी चेक करायला पाहिजे होतं. पेट्रोल मी चेक करायला पाहिजे होतं. सॉरी, माय फॉल्ट. माय अपॉलॉजीज टू यू. अरे देवा.
रवी, वाय आर यू टेकिंग द यू टर्न? आपल्याला इथून राईट घ्यायचा होता ना. खड्ड्यात गेला तुझा राईट टर्न. मला काही राईट टर्न घ्यायचा नाहीये. मी घरी चाललोय. मला हौस नाहीये गाडीला धक्का मारायची. जर इथेच थांबलो ना तर पक्का धक्का मारावा लागेल. ऍक्च्युली ना माझ्याकडून चूक झाली. मला लेफ्ट बोलायचं होतं तर चुकून मी तुम्हाला राईट बोलले. सॉरी. दीपू, आर यू सिरियस? म्हणजे तू हे कसं करू शकतेस? हा, आता काय बोलू मी? बेबी सी, मी मॅपला रिडायरेक्ट केलंय. यू नो व्हॉट, आपण बघा, आपण फक्त 9 मिनिटातच आपल्या लोकेशनला पोहोचू. प्लीज चला ना. सॉरी सॉरी सॉरी, माय मिस्टेक. आय एम रिअली प्लीज सॉरी. मॅम, रिअली सॉरी. आपण नाही जाऊ शकत. मी रिस्क नाही घेऊ शकत. गाडीत पेट्रोल नाहीये आणि मला अजिबात हौस नाहीये गाडीला धक्का मारायची. इथून 2-3 किलोमीटर एकही पेट्रोल पंप नाहीये. आय एम नॉट गोइंग टू गो एनिवेअर. घरी चाललोय आपण. अरे पण रिलेटिव्ह काय विचार करतील? रवी, सगळे मामा मामी, तुम्ही कसं बोलताय? तुम्ही वेडे झालायत का? प्लीज सोना, चला ना. अरे सोना पुचू करत नको जाऊ प्लीज तू. प्लीज हा. प्लीज प्लीज. काय करतेस तू? जणू मी कुत्राच आहे. चल. अरे यार, काय प्रॉब्लेम आहे आता ही. या बायकांचं काहीच नाही होऊ शकत. ब्रह्मास्त्र सोबत घेऊन चालतात. बरं बरं, प्लीज आता रडणं बंद कर. डोळे पुस प्लीज. जाऊया माझी आई, जाऊया प्लीज. रडणं बंद कर. बघा, माझा मेकअप पण खराब झाला. मेकअप ही खराब झाला. आता कुठे जायचं? पुढून राईट. पक्क रिडायरेक्ट केलंस ना तू? हा. फिरवून फिरवून परत तिथेच आणलंस तू. शिट. फक्त 10% पेट्रोल राहिलंय. कुठे अडकवलंस? खड्ड्यात गेला तुझा रिडायरेक्ट. ठेव याला बाजूला. नकोय मला. फालतूगिरी आहे. हे काय करताय तुम्ही? हे कुठे चाललात तुम्ही? अहो, जरा शांत बसून राहा. हे तुम्ही फक्त यू 10% का पेट्रोल घेताय? राहिलंय आणि मला हौस नाही गाडीला धक्का मारायची. आपण परत चाललोय. हे काय बोलताय तुम्ही? काय झालं? एकदम चुप. कीप क्वाइट. हे तू काय करतोयस मोहित? व्हॉट आर यू डुईंग? गप्प बसतो एकदम. कीप क्वाइट. एक शब्द बोलू नकोस तू. बस चुप. खूप झालं तुझं. हे तर आपण घरी आलो. खरंय. आणि मी खूप आनंदी आहे. आनंदी? कुठल्या बाबतीत आनंदी आहात? इतक्या वेळापासून आपण रस्त्यावर फिरतोय, उपाशापोटी, एंगेजमेंटला पण नाही गेलो आणि तुम्ही आनंदी आहात. आणि तुम्हाला माहितीये घरात काही खायला पण नाहीये. आता आपण काय करायचं? पिझ्झा? हो. अरे तुम्ही कधी केलात ऑर्डर? जेव्हा तू शांत बसली होतीस, जेव्हा तू गप्प होतीस ना, तेव्हा मी आपल्या धन्नोसाठी
आणि आपल्या दोघांसाठी जेवणाची व्यवस्था करत होतो. ते काय आहे की तुझा फेवरेट पिझ्झा आउटलेट 10 मिनिटात बंद झाला असता. मग मी विचार केला आधी तुला शांत करावं आणि मग ऑर्डर करावी. दिस इज सच अ क्यूट मोमेंट फॉर अस, नाही? सो प्राऊड. अँड आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ टू. तू काय केलंस? आता बघा, माझी शांतता तुमचं सगळं काम पटवते. ना मी माझं तोंड बंद ठेवलं असतं ना तुमचं डोकं चाललं असतं, नाही हे सगळं अरेंज झालं असतं. तर आहे नाही आपल्या दोघांसाठी प्राऊड मुमेंट. खरं मी पिझ्झा घेऊ? प्लीज घ्या, नाही तर थंड होऊन जाईल. हे घ्या मॅडम तुमचा पिझ्झा. थँक्यू. मी गाडी पार्क करून येतो. लवकर या. अरे भाऊ, तुम्ही जात नाहीये? इकडे या. तुमची बायको हे असंच करते का? हां, आय एम शुअर ती हे असंच करत असेल. जगातील 90% बायका असंच करतात. काही करा, शेवटी क्रेडिट त्यांनाच हवं. ते म्हणतात ना, वेदर माय स्पीक्स ऑर स्टे क्वाइट, वाईफ ऑलवेज राईट. तर भाऊ, आम्ही चाललो पिझ्झा खायला, नाहीतर माझी बायको होईल गरम रागाने. तर भाऊ, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करणं विसरू नका, घंटी वाजवून. येतो आता. आमचं तर चालतच राहील. पुढच्या वेळी भेटू तुम्हाला नव्या व्हिडिओ सोबत.